आणि आताची एक मोठी घडामोड बघूया। वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त संसदीय समितीची बैठक सुरू होती आणि ही बैठक आता संपल्याचं कळतंय। वक्फ सुधारणा विधेयकाला ठाकरे गट आणि ओवेसींचा विरोध आहे। वक्फ सुधारणा विधेयकावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अद्यापही काही भूमिका मांडलेली नाहीये। राष्ट्रवादीनं अद्याप तरी मौन धारण केल्याचं दिसतंय। तर या बैठकीच्या दरम्यान नेमकं काय काय घडलेलं आहे बघूयात। राजकारणासाठी वक्फचा कायदा ठाकरे गटाची भूमिका आहे। शिंदे गटाकडून वक्फ सुधारणा विधेयकाचं समर्थन केलं जात आहे। तर धर्मांचा दावा असणाऱ्या जमिनींचे वाद, दिवाणी न्यायालयाकडे देण्यात यावेत, सोपवण्यात यावेत अशी ही मागणी होताना दिसते आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून या विधेयकाच्या विषयी सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।